patient came to our clinic who was experiencing hair loss and had traveled all the way from the United States for treatment. So, let's hear about his experience and his hair transplant journey. सर प्लीज थोडक्यात तुमच्याबद्दल काहीतरी सांगा. हां, सो मी सध्या US ला राहतो आणि मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. मी मागे 12 वर्षापासून US लाच आहे. तर मी 2-3 वर्षानंतर इंडियाला येत असतो. सर तुम्ही तुमच्या हेअर लॉसकडे कधीपासून लक्ष देत आहात? सो मला मागच्या 3 वर्षांपूर्वी मला हेअर लॉस थोडं नोटीस व्हायला लागलं. सुरुवातीला मला आधी क्राऊनवरती हेअर लॉस होतं आणि त्यानंतर मला आपली हेअरलाईन पण थोडी रिसिडिंग वाटायला लागली. तेव्हा मी काही करत नव्हतो, हेअर ट्रीटमेंट करत नव्हतो आणि पण मग ते ओव्हरऑल काही दिवसांनी ते हळूहळू जास्त थिनिंग व्हायला लागलं आणि त्यामुळे मग मी जेव्हा कोम करायचो तेव्हा ते डेन्सिटी कमी असल्यामुळे तो पूर्ण फेसचा शेप वेगळा दिसायचा. त्यामुळे बऱ्याचदा मी जेव्हा फोटो वगैरे काढायचो तेव्हा ते फार वेगळे दिसायचे. जसे माझे 3 वर्षापासून माझे फोटो वेगळे दिसायला लागले जसे माझ्या आधी त्यापेक्षा सुद्धा. सो मग मला असं वाटलं यावर काहीतरी सोल्युशन करायला पाहिजे आपण. म्हणून मग मी बघायला लागलो काय ऑप्शन्स आहेत ते. सर तुम्ही कधी नोटीस केले की तुम्हाला हेअर ट्रान्सप्लांटची गरज आहे? सो हेअर ट्रान्सप्लांटबद्दल मला मागच्या 2 वर्षांआधी म्हणजे माझ्या ओळखीच्या बऱ्याच फ्रेंड्सनी केलं. सो माझ्या कझिनने केलं, माझ्या काही फ्रेंड्सने सुद्धा केलं. सो त्यांनी मला सांगितलं की हेअर ट्रान्सप्लांट इज अन ऑप्शन. लाईक त्याच्याने तुला यू कॅन इन्क्रीज युअर डेन्सिटी. आणि मग मी त्यांना थोडं विचारलं प्रोसेसबद्दल. खूप हाय लेवल मला त्यात माहिती मिळाली की कशी प्रोसिजर असते, लाईक त्याला किती वेळ लागतो वगैरे असं. सो मग मी एक वर्षापूर्वी जर डिसाईड केलं की मला करायचं आहे. पण सिन्स मी US ला होतो मला लगेच नाही करता आलं. मग मी वाट बघत होतो की मी नेक्स्ट टाइम जेव्हा इंडिया व्हिजिट करेल तेव्हा मग मी करणार आहे. हेअर लॉस तुमच्या सेल्फ कॉन्फिडन्स आणि तुमच्या डेली लाईफवर कसा अफेक्ट केला आहे? हेअर लॉसमुळे कॉन्फिडन्स म्हणण्यापेक्षा लाईक आपण जेव्हा सोशल इव्हेंट्समध्ये जातो वगैरे किंवा कंपनी पार्टीजला वगैरे जातो तर तिथे आपण जेव्हा खूप फोटोग्राफ्स काढतो ते इट बिकम्स नोटिसेबल. जेव्हा मी माझ्या फ्रेंड्ससोबत वगैरे आपण असतो तेव्हा ते नोटिसेबल असतं बऱ्यापैकी. आणि मग मला माझे स्वतःचे फोटो एवढे नाही आवडायचे. सो कॉन्फिडन्स नाही इन्क्रीज होत बट यू जस्ट आय डोंट वॉन्ट टू बी क्लिक असं व्हायचं. तुम्ही हेअर MD बद्दल पहिल्यांदा कसं ऐकलं होते? सो हेअर MD बद्दल मला ॲक्च्युली मी जेव्हा मग मी तपासला की कुठे आपण करू शकतो पुण्यामध्ये हेअर ट्रान्सप्लांटसाठी. सो मला एका कझिनने सांगितलेलं हेअर MD बद्दल. मग मी ते सोशल मीडियावर बघितलेलं आणि मला त्यांचं थोडं माहिती मिळाली तिथून की त्यांचं काय कसं आहे वगैरे. तर मग मी त्यांना कन्सल्टेशनसाठी व्हिजिट केली आणि कन्सल्टेशनला मला खूप मदत झाली. त्यांनी मला दाखवलं की कशी प्रोसेस असते आणि किती दिवस लागतात किंवा ते कसं एव्हरी हेअर ट्रान्सफर प्रोसेस ते कसं दिसतं. सो मला त्यात कॉन्फिडन्स मिळाला की दिस इज द राईट क्लिनिक फॉर मी. की त्यांनी मला खूप छान एक्सप्लेन केलं. कम्पेअर्ड टू अदर क्लिनिक्स तुम्ही हेअर MD का चूज केली? ॲक्च्युली मी फार ऑप्शन एक्सप्लोअर नाही केले बिकॉज मला एक रेफरन्स पण होता यांचा हेअर MDचा. सो मग मी इकडेच विचार केला आणि मला ते आवडलं. मग मी फार एक्सप्लोअर नाही केलं. क्लिनिकमध्ये तुम्ही फर्स्ट टाइम एंटर केल्यावर तुम्हाला कसं वाटलं? सो मी फर्स्ट टाइम जेव्हा हेअर MD तेव्हा कन्सल्टेशनसाठी आलेलो की आपल्याला कशी प्रोसेस करता येईल आणि किती सेशन्स वगैरे लागतील ह्यासाठी आलेलो. पण जेव्हा मी क्लिनिकला आलो तेव्हा मला डॉक्टर वैभव भेटलेले आणि त्यांनी मला खूप ते माझ्यासोबत बराच वेळ होते. लाईक त्यांनी मला खूप माझ्या सगळ्या क्वेश्चन्सचे आन्सर दिले की कसं असणार आहे प्रोसेस, त्याच्यामध्ये काय काय असणार आहे, किती वेळ चालणार आणि पूर्ण प्रोसेस कशी असणार. आणि रिझल्ट पण दाखवले मला वेगवेगळ्या लोकांचे जे माझ्या सिमिलर टाईप ऑफ हेअर लॉस त्यांना होतं. ग्रेड 5 ग्रेड 6 त्यांचं दाखवलेलं आणि त्यावरनं मला खूप छान माहिती मिळाली की ते कसं असेल. तर मला एक क्लॅरिटी मिळाली बिफोर आय डू हेअर ट्रान्सप्लांट. तुम्ही इथं येण्यापूर्वी तुमच्या मनात कुठले डाऊट्स होते का? तुम्ही सांगू शकता का? हां, मला मेनली फिअर होतं पेनचं. कारण बऱ्याच लोक वेगवेगळं सांगतात की बरंच पेन होतं वगैरे. सो एक मला एक ओव्हरऑल आयडिया त्यांनी दिली की फर्स्ट डेला आपण फक्त ॲनेस्थेशियाचं थोडं पेन असतं लाईक 5-10 मिनिट्स आणि सेकंड थर्ड डेला पेन नसतं. इज जस्ट लिटल डिस्कम्फर्ट असतो. जर त्यांनी मला डिटेल सांगितली कसं तुला काय कसं फील होणार आणि ते थोडं रेडनेस असणार, थोडं स्वेलिंग होणार वगैरे. सो ती क्लॅरिटी असल्यामुळे मी त्यामुळे आता थोडा रिलॅक्स आहे. कारण याच्या आधी जी मला सुरुवातीला भीती होती ती कमी झालेली आहे. जेव्हा तुम्ही नोटीस केलात की तुमचं हेअर लॉस होत आहे तेव्हा तुमचं मनात काय विचार आला होता? सो ॲक्च्युली ते खूप स्लो प्रोसेस झाली माझ्यासाठी. सुरुवातीला मला जेव्हा दिसलं की क्राउनिंगला आहे तेव्हा मी इतका बॉदर नाही झालो. कारण म्हणजे ते दिसत नव्हतं मला जेव्हा आपण फ्रंट बघतो. कारण मी फ्रंटला होते केस सुरुवातीला. पण जसं ते रिसिडिंग झालं ते खूप स्लो झाली. तर मी असं घाबरलो नाही कधीच त्यामुळे. पण मला इव्हेंच्युअली रिअलाइज झालं की मोर अँड मोर जात आहेत माझे केस. सो काहीतरी करायला पाहिजे. सो व्हेरी स्लोली इट हॅपन. असं मी कधी पॅनिक नाही झालो त्यामुळे. पण मी डिसाईड केलं की आता त्याला ॲड्रेस केलं पाहिजे. सर तुमची सर्जरी लवकरच सुरू होणार आहे तर तुम्हाला कसं वाटतंय?
लिटिल अँशियस ऑफकोर्स, पण फर्स्ट टाइम करतोय. पण ॲट द सेम टाइम आय एम नॉट टू वरीड अबाउट इट, बिकॉज मला असं वाटतं डॉक्टर्स आहेत खूप सारे हेल्प करायला. सो He's 36 years old. He lives in USA. He came for hair transplant here. In his case, his hairline has receded and there is thinning all over in mid-scalp region and crown also. So we plan to do his hair transplant with 5,000 to 5,500 grafts. We'll take whatever grafts available from this donor area. Okay, so I have designed this hairline for him. I've taken this as the highest point. Some hairs are there in front, but I'm not taking consideration of it. Then this hairline is going back here on this side. This angle has to be there. This is male angle. If I blunt this thing, it becomes a female hairline. Same on this side also. The patient we started in the morning. We are done around, you can see 3,355 slits I have made for the frontal and mid scalp region. Then we started the graft extraction. We extracted around 1,753 grafts from his back donor area. Only the half area was covered. Remaining half we are going to get do the graft harvesting tomorrow, and whatever number of grafts remaining after that we are going to take from his beard donor area. So how was the overall experience of first job? सो आजचा एक्सपिरियन्स चांगला होता, कारण मी सुरुवातीला आलो तेव्हा थोडा अँशियस होतो, पण सुरुवातीला 5-10 मिनिटानंतर ते फर्स्ट अनेस्टेशिया झाल्यानंतर मला रिलॅक्स वाटलं, कारण त्यांनी ते व्हायब्रेटर आणि ते यूज केल्यामुळे मला फार पेन नाही झालं आणि नंतरची प्रोसेस बऱ्यापैकी पेनलेस होती. आय थिंक ही प्रोसिजर सेफ आहे. फक्त आपल्याला जर थोडं गायडन्स मिळालं अगोदर, तुम्ही जर माहिती घेतली तर तुम्हाला थोडा कॉन्फिडन्स वाढतो आणि तुम्ही बरोबर क्लिनिकमध्ये जरी प्रोसेस केली तर ती सक्सेसफुल होऊ शकते. सो
आज ये पेशेंट का सेकंड डे है सर्जरी का। कल हमने 3355 स्लिट्स बनाए थे एंड वी हैव प्लांटेड अराउंड 1763 grafts. Now today we are planning slits for the crown area. तर आता हेयर ट्रांसप्लांट संपला आपण। सो फॉर ग्राफ्टेड एरिया आपको 5 दिन सिर्फ और सिर्फ सलाइन स्प्रे करना है। इसके अलावा सलाइन स्प्रे के अलावा ये एरिया पर दूसरा कुछ भी जाना नहीं चाहिए। गीला होने के बाद ये बिटाडिन स्क्रब हाथ पर लेना है और ये पूरे डोनर एरिया को लगाना है, इधर भी लगाना है। 5 मिनट के बाद बहुत सारा सलाइन स्प्रे करके ये बिटाडिन वॉश आउट करना। ड्राई होने के बाद आपको ये म्यूकोरोसिन करके ऑइंटमेंट दिया है। रोज शाम को कल से आपको दोनों डोनर एरिया को ये सिल्वर जेल करके जेल दिया है, ये दोनों डोनर एरिया को लगाना है। अगर आपको लगा कि स्वेलिंग आया तो इसके या यहाँ कुछ है फोटो निकालो, व्हाट्सएप पर भेजिए, क्या है क्या नहीं, देख के हम आपको गाइड करेंगे।